नमस्कार मंडळी, आज काकडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत आहे। आज मी बनवत आहे कॉर्न राईस आणि त्यासाठी लागणारं हे साहित्य। त्यासाठी मी 2 वाटी तांदूळ घेतले आहेत आणि हे 1 तास मी भिजू लावले आहेत। आणि शिमला मिरची घेतली आहे, अर्धी शिमला मिरची आहे, गाजर आहे, हा मका आहे, हा मी उकडून घेतलाय थोडंसं मीठ टाकून। एक कांदा घेतलाय, ही कांद्याची पात आहे, कोथिंबीर आहे, अद्रक आहे, लसूण आहे आणि मीठ आहे। आणि ह्यापासून आपण आज कॉर्न राईस बनवणार आहोत। तर त्याआधी आपल्याला हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवलं होतं गॅसवरती आणि आता त्याला उकळ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे मीठ घालत आहोत। आता आपल्याला 80 ते 90% आपल्याला हा भात शिजून घ्यायचा आहे। आता आपण हे राईस बॉईल करून घेतलेत आणि आपण 90% हे शिजवून घेतलेत आणि मी हे फोकच्या मदतीने त्याला असं मोकळा करून घेते आणि बघू शकता तुम्ही किती मोकळा झाला। आणि आपला हा राईस इथपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि शक्यतो जुनाच तांदूळ वापरायचा आहे, ज्याच्याने आपले तांदूळ असे मोकळे मोकळे होतील। चला आता मग आपण पुढची तयारी करूया। आता आपण गॅसवरती ही कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकतोय। जास्त नाही, साधारण 2 चमचे तेल आहे। अगदी पटकन तयार होतो आपला हा कॉर्न राईस। तेल तापलं, आता ह्याच्यामध्ये आपण हा चिरलेला लसूण टाकतो। जास्त खरपूस पण नाही भाजायचं आपल्याला, हलकंसं भाजून घेणार आहे। आता हा अद्रक, अद्रक लसूण चांगलं भाजून घेतल्याने त्याचा कच्चापणा निघून जातो। आता हा कांदा, मी एक कांदा घेतला मीडियम साईजचा। कांदा पण आपल्याला जास्त खरपूस नाही भाजायचं आहे, थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे। कांदा भाजला गेला, आता ह्याच्यामध्ये आपण ही शिमला मिरची टाकतो, गाजर, आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, कारण आपल्याला हे जास्त काही फ्राय नाही करायचे, कारण थोडा क्रंचीपणा येण्यापुरता आपल्याला भाजायचे, कारण पूर्ण असं भाजीचं आपल्याला गाळ नाही करायचं। साधारण 1 मिनिट आपण
ह्याच्यातच आपण हा मका टाकतो. याच्यात आपण थोडीशी कांदा पात टाकत आहोत. थोडी टाकत आहोत, थोडे आपण नंतरसाठी ठेवणार आहोत. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत. जास्त नाही टाकायचं कारण आपण ऑलरेडी तांदूळ शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. एक मिनिट होऊन झाले आपलं, हे परतवून झाले. आता गॅस थोडी बारीक करूया आणि हा राईस आपण ह्याच्यामध्ये टाकतो. मिक्स करूया. अगदी झटपट तयार होतो हा कॉर्न राईस. आता ह्याच्यामध्ये आपण ब्लॅक पेपर टाकतो, काली मिरीपूड, साधारण एक छोटा चम्मच आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे सॉस टाकत आहोत. साधारण 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये विनेगर टाकतो. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करूया. थोडी कोथिंबीर टाकतो, मी बारीक चिरून घेतले. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचे नाही टाकले तरी चालेल, पण चवीला चांगलं लागतं. अगदी कमी वेळेमध्ये आपला हा राईस तयार होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं तुम्ही फरसबी पण टाकू शकता, ऑप्शनल आहे. कोणी टाकतं कोणी नाही टाकत, मी नाही टाकली आहे. आता हे उरलेलं आपण ही पात आहे हे टाकतो याच्यामध्ये. त्याला तुम्ही कॉर्न फ्राईड राईस पण म्हणू शकता. आणि तुम्हाला जर कॉर्न शेजवान फ्राईड राईस करायचं असेल तसंही करू शकता. कोणी याच्यामध्ये शेजवानची चटणी घालू शकतो आणि असं खायचं तर असंही बनवून खाऊ शकतो आपण. असं सुद्धा खूप अप्रतिम लागतं. अगदी झटपट तयार होणारा हा राईस आहे.
साधारण 2-3 मिनटं आपले झाले तिथे. हे आपलं व्यवस्थित मिक्स करून आता आपण गॅस बंद करतो. आता आपण ह्याला थोडंसं पातनी गार्निशिंग करतो. अशा प्रकारे आपला हा कॉर्न राईस किंवा तुम्ही कॉर्न फ्राईड राईस सुद्धा म्हणू शकता, हा तयार झालेला आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये हा तयार होतो. अतिशय चविष्ट लागतो आणि तुम्ही सुद्धा करून बघा. खूप चांगला लागतो खायला सुद्धा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.